हॅलो, नमस्कार. तर सकाळ-सकाळी आम्ही बाहेर गेलेलो. आज आहे संडे, तर संडे स्पेशल आज पावभाजी बनवते आणि दूध बघा मुलांनी पिलं नाही आणि एक्स्ट्रा पण दिलं दूधवाल्या भैय्यांनी सकाळ आणि संध्याकाळी. त्यामुळे खूप सारं जमा झालेलं. आणि इकडे आज आमच्या घरी कोण आले? आरूच्या फ्रेंड. तर त्या दिवाळीमध्ये त्यांना फराळाला बोलवायचं होतं, पण ते पॉसिबल झालं नाही कारण आम्ही गेलो होतो गावी म्हणजे माझ्या माहेरी आणि आम्ही बरेच दिवस राहिलेलो, 4-5 दिवस. त्यामुळे घरी आलो, त्यानंतर साफसफाई याच्यामध्ये वेळ निघून गेला आणि आत्ता त्या दिवाळीचा फराळ करायला आल्या होत्या. म्हणजे फराळ म्हणजे तसा त्यांना अभ्यास पण करायचा होता कारण त्यांच्या परीक्षा होत्या सोमवारपासून. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी पण त्या आलेल्या. तर मग त्यांच्यासाठी मी पावभाजी बनवते. फटाफट कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च बारीक कट करून घेतली, कोथिंबीर कट केली. त्यानंतर अद्रक, लसूण सोलून ते पण छान कट करून घेतलं आणि डायरेक्टली कुकरलाच मी आता फोडणीला घालते. तूप, तेल टाकलं त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि जेवढं चॉप केलं होतं कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च ते सगळं तेलामध्ये, तुपामध्ये छान परतून घेतलं आणि छान असं परतले की त्याच्यामध्ये मसाले टाकले, लाल तिखट, हळद आणि धना पावडर. ते पण छान असं परतून घेतलं आणि परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी पावभाजीचा जो मसाला आहे तो पण टाकून घेते आणि त्याला पण आता छान असं मॅश करून घेते आणि शेगडीवरती बनवते मी पावभाजी कारण वेळ कमी होता आणि आल्याबरोबर त्या म्हणजे त्यांना फराळाचं दिलेलं चिवडा, त्यानंतर करंजी, अनारसे काय जे राहिलेलं तर ते खात बसलेल्या टी व्ही बघत बघत. तोपर्यंत मी इकडे पावभाजी बनवते आणि वाटाणे जे होते ते रात्रीच भिजत घातलेले कुकरला छान अशी उकडून मॅश करून चांगले एक जीव करून घेतलेले. तर कुकरमध्ये ते टाकले आणि बटाटा आणि फ्लावर बारीक कट करून स्वच्छ धुवून ठेवला होता निथळत. तर ते कुकरमध्ये बसतच नव्हतं. मग कुकर खाली घेतला आणि त्यानंतर छान असं मिक्स करून कुकर शिजायला ठेवला म्हणजे पूर्ण पावभाजी शिजण्यासाठी ठेवून दिली. तोपर्यंत इकडे मी आता पावभाजी बनल्यानंतर त्यांना खाण्यासाठी कांदा, काकडी, त्यानंतर लिंबू आणि कोथिंबीर याचं प्रिपरेशन केलं आणि आज मला कांद्याने अक्षरशः रडवले कारण कांदे खूप म्हणजे खूप तिखट होते. किती केलं तर डोळ्यातील पाणी थांबतच नव्हतं आणि माझं चॉपर खराब झाल्यामुळे चाकूनेच मला आज सगळं कट करावं लागलं. चॉपर असलं म्हणजे की छान असं पटापट सगळं चॉप होतं, बारीक होतं. पावभाजीच्या वेळेस तर त्याची खूप मदत होते. आणि इकडे बघा पावभाजी छान मस्त अशी तयार झालेली आणि मॅशरच्या ऐवजी असं रवीच्या साहाय्याने छान असं आपण ताक बनवतो ना तशा पद्धतीने घोटून घेतले तर पावभाजी उत्तम बनते. त्यानंतर मुली अभ्यास करत बसल्या, त्यांचा अभ्यास झाला होता. त्यानंतर आम्ही पावभाजी खाल्ली आणि डायरेक्टली संध्याकाळी सायकल खेळण्यासाठी आलेल्या कारण त्यांचा अभ्यास, रिव्हिजन सगळं झालेलं. छान मस्तपैकी खेळल्या. त्यानंतर घरी आलोत. मोड आणण्यासाठी मटकी भिजत घातलेली तर ती ठेवून दिली. त्यानंतर खिचडी बनवली. जेवण वगैरे झाले. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.